नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत करंजळे गावामध्ये। आज आपण करणार आहोत सिंधोळा किल्ला। आम्ही आलो कल्याणवरून। कल्याण एक प्रायव्हेट गाडी केली आणि रात्री आम्ही इथे मुक्काम केला थोड्या वेळ आणि आम्ही आता हा किल्ला चालू करणार आहोत। मागे तुम्हाला सिंधोळा किल्ला दिसत असेल, पूर्णपणे उंच पसरलेला आहे। इथे हॉटेल माऊली कृपा आहे, त्याच्या मागून आपला एक रस्ता जातो किल्ल्याला, तर तो रस्ता आज आपण करणार आहोत। आणि हॉटेलवाल्यांनी सांगितलं की ते 5-6 दिवसापूर्वी पाऊस पडला, त्यामुळे वातावरण भरपूर थंड आहे। एप्रिलचा महिना चालू आहे, तर आपण चालू करूया आता। आम्ही रात्री इथे टेंट लावून मुक्काम केलेला, 3-4 तास आराम केला। आता आम्ही चालू करतोय। हॉटेलवाल्यांनी सांगितलं इकडनं रस्ता जातो, तर वरचा कॉलर पकडा तुम्ही बोलला। एक पुढे ओढा लागतो, तो ओढा क्रॉस चुकलेला आहे, तो क्रॉस करून आपल्याला जायचा। तिकडनं पण एक रस्ता जातो, तो पण आहे रस्ता, बहुतेक तिकडूनही जाऊ शकतो। तर आम्ही ओढा क्रॉस केला। हां, मग तेच तर बोलतो तुला। एक वाढवर तिकडनं पण जाते, गावातनं पण जाते, हाच असणार रस्ता, वरती चढणार ना। एक आपल्याला पायवाड भेटली आहे, ती पकडून आम्ही आता वरती चढणार आहोत। आज हनुमान जयंती आहे, एप्रिलचा महिना चालू आहे, गरमीचा महिना आहे, पण इथे भरपूर थंड आहे। तुम्ही इथे आम्ही थोडी विश्रांती केली, ब्रेकफास्ट केला। तर रस्ता भेटत नव्हता आम्हाला, काही रिबिन दिसले आम्हाला, इथे 2 मार्क आहेत। त्यानुसार आम्ही आता रीचपर्यंत चढू आणि मग तिथपर्यंत आम्ही किल्ल्याला वळसा घालून वरपर्यंत चढू आम्ही आता। चला आपण। कारवीची झाडं लागेल, सांभाळून चालायचं, वाकून जावं लागेल। हा एक थोडासा डोंगर चढावा लागेल, रिज लागेल आपल्याला। हा किल्ल्यापर्यंत पोहोचू, मग हळूहळू जाऊया। ऊन लागलाय आता, तर हळूहळू आपण रिजच्या वरती पोहोचतोय। पिंपळगड जोगेगावचं पूर्ण आपलं एकदम चांगलं दृश्य पाहायला मिळतं। डॅम आहे पूर्णपणे। तर आपण रिजवरती पोहोचलो। ही वाट आम्ही धरली आहे करंजली गावापासून। एक वाट आहे ते मडगावापासून पण येते।
ही लॉंग रूट आहे. करंजळे गावापासून चांगला रूट आहे. वाटतं हा डोंगर परत चढावा लागेल. ही वाट आहे. द्रोण उडतोय का की भुंगा उडतोय? हे एवढं चढायचं आहे. परत आपला रिच भेटेल. कसला? समोर हडसर किल्ला आहे. हा हनुमंतगड निमगिरी असू शकतो. 3-4 किल्ले दिसतात आपल्याला. चावण पण आहे वाटतं मागे. समोर हनुमंतगड निमगिरी. तो चावंड आहे ना? काय माहिती नाही. हा हनुमंतगड निमगिरी आहे आणि तिकडे तो हडसर आहे एवढं माहिती आहे. आपण कसं पण करंजळे गावापासून या रिजवर चढलो आहे. हा पुढे आपला एक डोंगर थोडासाच आहे. क्रॉस केला की दुसरी रिज लागणार. आपल्याला सरळ चालत जायचं आहे. त्यानंतर आपला किल्ल्याला वळसा करून आपल्याला वरती चढायचं आहे. इकडनं हे काय हा रस्ता आहे. ये इकडे मागे उलट्या नका जाऊ. इथून जा पुढे जा बघूया. अरे हा काय रस्ता सरळ आहे वरती जातं. बाण मारलेत ना. ठीक आहे. थोडं निसरड आता पाऊस पडला ना थोडं वाट बरोबर आहे. ये रास्ता चढ़ने का सही नहीं है. ये योगी हमको कैसे भी चढ़ा के लेके जा रहा है. हमको तकलीफ दे रहा है. पण रस्ता असाच आहे. या अशा पायऱ्या आहेत डोंगरात कोरलेल्या. तसंच चढायचं आपल्याला. किंवा असं चढू शकतात. असं पण इझी आहे. असं पण इझी आहे. सरळ पण इझी आहे. आपण गडाच्या दुसऱ्या रिजवर आलोय. सोडणीने आपल्याला सरळ जायचंय गडावर चढायचं. तर आपण दुसरी रिच पार केली. आता आपण सोंडेच्या वरती चढतोय. आता आपण किल्ल्याच्या वरती जाणार डोंगराला वळसा घालून. ते तर काय किल्ले कुठले तर आयडिया येत नाही आहे. पण हे हडसर हनुमंतगड निमगिरी जवळच आहे. बहुतेक हा हडसर असू शकतो. हनुमंतगड निमगिरी असू शकतो. हरिश्चंद्र तिकडे पूर्ण सगळं हरवलं आहे. हरिश्चंद्र तोंड नाही तिकडे आला. थोडा धुक्यामध्ये हरवलं सगळं. पाऊस 1 आठवडापूर्वी पडलेला. वातावरण असं छान गेलं. सकाळचे 8:30 झाले. रिसॉर्ट हा बोलले रिसॉर्ट बांधलं मोठं. हो 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 डोंगरावर बांधलं.
आणि तिकडे खालती बघ किती वाढले घरं. कॅम्पिंग साईड आहे ते, रिसॉर्ट आहे, छोटी छोटी घरं आहे. आणि आपलं करंजळे गाव आहे खालती. परत आपली रिज व छोटी छोटी वरती चालली आहे. ड्रोन शॉट पण घेतला याचा आधी थोड्या वेळावर बी. इथनं आलो आम्ही भरपूर, त्या हॉटेलकडनं आलेलो. इकडे लागलं आहे हॉटेल, माऊली हॉटेल आहे करंजळे गावाच्या इकडे. तिकडनं आम्ही आलो, रिच चढत चढत असं आलं, दुसऱ्या रिचपर्यंत आलो आणि वरती चढत आलं. तर हळूहळू पोचते वरती. आपण किल्ल्याच्या जवळ पोहोचत आहोत. आता आपल्याला लेफ्ट साईडला एक ट्रॅव्हल्स मारायचं आहे. मग आपण ट्रॅव्हल्स मारून मग वरती जाण्याचा रस्ता आहे. एक खिंड लागेल, त्या खिंडीतनं वरती जायचं आपल्याला. वातावरण दोन्ही साईडला फार छान आहे. एका साईडला धुकं आहे, सगळीकडे धुकं पसरलं आहे. आपण ट्रॅव्हल्स मारणार आहोत, लेफ्ट साईडने चाललं. थांबवून चालावं. वरती हे 2 डोंगरामध्ये केव्ज आहे. वरती जाण्याचा हा रस्ता आहे. आम्ही पहिला किल्ल्यावर जातो, लांबून बघूया. हा रस्ता आहे. येताना जाऊया. हो, येताना बघूया. खडी आहे तर थोडा सांभाळून, एवढं काय डिफिकल्टी नाही आहे. गेली आपली मंडळी पुढे हळूहळू. ज्यांचं वजन जास्त त्यांनी सांभाळावं स्वतःला. पुढं डोंगर आपण वळसा घालून चाललं आहे पुढे. किल्ला अजून लांब आहे. पाऊस पडल्यामुळे मस्त ओलावा जाणवतो. हनुमान जयंती आहे, एप्रिलचा महिना आहे, 13 तारीख आहे. 9 वाजले आहेत आता सकाळचे. ऊन थोडं डोक्यावर वरती यावं लागलं, यायला लागलं. डोंगरांच्या काय म्हणतात, तर आपण पोचतो आहे किल्ल्याच्या जवळ. तर आपल्याला खिंड पार करायची, मध्ये खिंड लागेल, त्या खिंडीतनं जायचं आहे. मस्त सावली पसरली आहे, थकवा जाणवत नाही. 9 वाजले सकाळचे. सकाळी लवकर चालू करावा ट्रॅक, जेणेकरून उन्हाचा त्रास जाणवणार नाही. हळूहळू वरती चालल्यात. वजनदार माणसांनी हळू जावं. हे व्हिडिओ काढतात. चले पप्या. पायऱ्या कोरलेल्या आहेत, मंडळी थांबलेत. हे घेतोय. आपण वरती चालल्या हळूहळू. एवढंच राहिलं, मग आपला किल्ला कंप्लीट होणार.
सिंधुळा किल्ला आपला माशेड गावानंतर येतो. जुन्नर प्रांतात हा किल्ला येतो आपला. हडसर आहे, निमगरी आहे, हनुमंतगड आहे, चावंड आहे. हा सिंधुळा किल्ल्याचा आपला शेवटचा टप्पा आहे. या पायऱ्यात खोदलेला तेवढं आपण पूर्ण केलं की आपण किल्ल्याच्या वरती जाऊ. मग किल्ल्याचं निरीक्षण करू ड्रोनद्वारे पण. चला जाऊया. हा शेवटचा टप्पा आहे. या गळीतनं आपण आता किल्ल्यावरती पोहोचू. असा मार्ग आहे. दमचक झालेली आहे. चला. देवाची पूजा करायची होती. मीच करू. हा पाणी घ्या, पाणी धुवाचं. चला करतो. हो करू सुरू. हो. आज हनुमान जयंती आहे. पण गणपतीची पूजा करतो. हनुमंताची मूर्ती तिकडे पण करा. पुढे नाही आहे इथे. नाही आहे. बघ ना. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. इथे झालं ना मागे. गडाच्या शेवटच्या टप्प्याला आलो आहे आणि तिथे गणपतीची एक मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली. रॉयल पण हाय करतो. बघा आता काय नाही झालं आहे. बॉटल 10-15 मिनिटं चालायचं आहे, नंतर मग खाली. ड्रोन उडूया 15-20 मिनिटं. ड्रोन उड्या आराम करूया. ड्रोन शॉट्स. किल्ल्यावर तर आपण आता पोचलो. किल्ल्याचं निरीक्षण करूया. इथे गणपतीची मूर्ती होती. मिलिंद आमरे यांनी धुतली. जराशा केला. ते आपलं एक आज हनुमान जयंती आहे. फोटो काढते ना. अरे हनुमानाच्या मूर्तीला पण पाणी टाका थोडंसं. हो. आज हनुमान जयंती आहे. हो दे पाणी कुठे माड आहे. पण त्यांना पाणी प्यायला नाही येत. पण ते मूर्तीला पाणी जरूर टाकणार, जलाभिषेक करणार. किल्ला काय आहे का त्यांना. हनुमानाची मूर्ती सापडली. आज हनुमान जयंती असल्यामुळे आम्हाला नशिबाने आम्हाला हनुमानने चांगलं दर्शन दिलं. नेक्स्ट टाइम घेऊन या तुम्ही. पाय जरा मागे घ्या. जय हनुमान जय आमच्या बजरंग मिलिंद आंबरे हनुमानची पूजा करत आहेत. जय मारुती. सर्व भारत वर्षातर्फे हनुमान जयंती मारुती रायाला नमस्कार. इकडनं वरती जायचं ना, लेफ्टने असं आहे ना. नसेल. हा चल चल. काय माहीत नाही. नाही ते बघणं वर्षात पडलेलं आहे सगळं. तिकडनं नाही तिकडनं पण आहे. असं वरती चढणार आता. असं जाऊन असं वरती चढायचा रस्ता आहे. दोन डोळे. हो पावणेला झाले आता. ऊन आला डोक्यावरती. किल्ल्याच्या तटबंदीपासून आपण चालत होतो. वरती ना पोचलं, साईडने चाललं. आपण किल्ल्याच्या तटबंदीपासूनच साईडने चाललं. तटबंदी आहे किल्ल्याच्या.
सांभाळून चालायचं. पाण्याचं टाकं दिसतंय. सुकलेलं आहे. कुठे गाळ उपसलंय. हो हे बघ, हो हो ती माती काढून बाहेर काढली. बाहेर काढलेलं आहे. गाळ उपसून ती आताच काढलेली आहे. आत्ताच केलं आहे. याच्यामध्ये पाणी आहे. 3 पाण्याचे टाके आहेत. शिव बघतात ते चांगली सेवा केली आहे. वा 1 2 3 4 टाक्या. कुठे एवढं पाणी आहे? या आणलं पण एवढं वरती. आणलं होतं. बेडूक आहे. बेडूक उड्या मारतात. पाणी साफ असू शकतं. गाळ थोडं बाजूला गेलं तर पाण्यात पिढा योग्य होऊ शकतं. इथे हिरवगार झालं आहे. इथे पण गाळ साचलं आहे. पण नाही रस्ता. हां किल्ल्याच्या अवशेषमध्ये फक्त हा. हो धरण मोठं आहे. आपल्याला 5 टाक्या दिसल्यात. बघूया वरती काय आहे. नॉर्मली हा वॉच टॉवर म्हणूनच परिचित आहे. सिंधुदुर्ग किल्ला माहेरगडाच्या पहारेकरी बोलू शकतो आपण याला. भैरवगड पण आहे समोर. चला पुढे. नॅशनल हायवे दिसतोय. तिकडनं आपण खालून आलो. परत आपल्याला खालती जायचं. हा पुढे डॅम आहे पिंपळ जवळ जोगे डॅम. एक झेंडा पाहिजे होता. नाही आहे. नेक्स्ट टाइम बघायला पाहावं लागेल. मस्त मस्त डोंगर रांगा दिसतात आपल्याला इकडनं. चला इकडनं आलो आपण. हॉटेलकडनं. कुठे इथून कुठे आलो? इथून आलो समोर. नाही मधून जंगलात आलं. आहे काय रस्ता. जंगल आहे. किल्ल्यावर असं बघण्यासारखं दिसत नाही आहे. फक्त पाण्याच्या टाक्या होत्या. रस्ता जातो छोटासा. ते काय अवशेष होऊ शकतात. अवशेष असेल. तर रखरखीत आहे वरती या. हो हे वॉच टॉवरच आहे ना ते. ते गणपती आहे. ते समोरचं कुठचं आहे गड? असं लावताना असं होतं सर्व आजूबाजूचं दिसायचं. हो ऊन नाही वाटत ना. पावणे तर झाले.
आवडतं का 10 झालं 10 वाजले. किल्ल्यावर औषध जास्त पाहायला मिळत नाही. वाट आहे फक्त एक वरती टॉपवर. तिथं पुढे जाते बघूया. इथनं आला तिकडनं उतरणारी असणार. जास्त संपत आला. प्रवेशद्वारापर्यंत येईल असं मला वाटतं. चढचा मार्ग असेल इथं साईडने. प्रवेशद्वाराच्या इकडे झालो आपण. कळलं का? प्रवेशद्वाराच्या इकडे चाललो. फक्त हळूहळू तिकडनं उतरू रिटर्न जाऊ. नाही फक्त एक टोक आहे डोंगराचा. हा इकडे कोकणकडे दाखव मला स्टेशन. पण हे काय दिसायला लागले ना ते काय हरिश्चंद्रगड. हां कोकणकडा मध्ये आतमध्ये येतो. तिकडनं आलो ना आपण. तिकडनं उतरलो. तिकडनं रस्ता नाही ना जायला उतरायला. फक्त किल्ल्याचं एक टोक आहे. जास्त पुढे जात नाही. आपण तिकडनं गेलेलो. परत तिकडनंच यावं लागेल. रस्ता खालती उतरायला नाही दिसत आहे. कुठलं तरी हनुमंताचा गड आहे असं म्हणतात. खुबी फाटा, माळशेज घाट आणि समोर आहे हरिश्चंद्रगड. कोकणकडे आतमध्ये असेल. पुढे जायचं तर पुढे जाऊ बघून या. जिकडनं आला आपण तिकडनंच उतरावं लागेल आपल्याला रिटर्न. हे त्या साईडला कोकणकडे आहे का? हो नाही कोकणकडं मध्ये आला ते. या गडावर आपल्याला फक्त 5 पाण्याचे टाके दिसले. पाण्याच्या औषधाचे टाके दिसले. आणि इथे फक्त वॉच टॉवर म्हणून असं प्रचलित असेल. बाकी किल्ल्याचे काही असं औषध दिसत नाही आहेत. आपल्याला इथे एक टोक दिसतं किल्ल्याचं आणि एक दुसरं त्या साईडला होतं टोक. आणि ते समोर हरिश्चंद्रगड, पिंपळगोळा डॅम, जोगा डॅम हे दिसतं. इकडनं एक आपलं तटबंदी दिसते किल्ल्याची तिकडे खाली. इथनं पण उतरायचा रस्ता आहे. इकडनं आपण प्रवेशद्वाराला तिकडनं पण जाऊ शकतो आपण आणि चढू पण शकतो. तर आपण